रिलॅक्स, घाबरू नका. नाही ग. घाबरू. हां बस. पाय दाबल्यावर दुखतं. आणि इथे दाबल्यावर दुखते. कुठून आले? पंचवटी नाशिक. चांगलंच गॅप आहे. हो ना. नाही म्हणजे तिला असं वाटलं होतं की त्या ऑपरेशनमुळे तिचा तो मागचा भाग थोडा मागे आला असं. जे इथे राईट साईड सगळं सांगतो. हात खाली घे. इथं दुखतंय? हो हो. ऐक तुमचा उजवा हात जास्त दुखतो. हां त्याला अर्धं डोकं दुखतं तुमचा. हा भाग. डोकं तरी दुखत नाही. छाती दुखते. हां इकडे कमी दुखतं. हो. आता नीट आहे का? तुमच्या मानेमध्ये C4/C5/6 मध्ये गॅप आहे आणि इथे L4/L5 मध्ये गॅप आहे. आता या ठिकाणी गॅप पडून तुम्हाला कमीत कमी झाले 10 ते 15 वर्ष कमीत कमी. म्हणजे याच्या आधी तुम्हाला पहिले टिचचं बनणं, चमक बनणं असं व्हायचं. हो होतं हो. पण याच्यावर तुम्ही पेनकिलर, कॅल्शियम किंवा कंबर शेकवणं वगैरे वगैरे तुम्हाला जे शक्य होईल तेवढं करायचे. पण त्याच्याने लगेच फरक पण जाणवायचा. पण आता याच्यात काय झालं, याच्यातलं जे कार्टिलेज असतं, गादी असते ती फाटून बाहेर आली. कार्टिलेज फाटून बाहेर आल्यामुळे सायटिका मी जमलेली नाही. दोन्ही साईडची. आता ही जी नस आहे, ही नस खुब्यामध्ये, मांडीमध्ये, गुडघ्यामध्ये, पोटरीमध्ये टाचमध्ये इथपर्यंत आहे. इथे दाबलं की उडशाल बघा तुम्ही. आता बघाले इकडे दाबलं दुखत. पाय ढिला सोडा. इकडे दाबलं दुखत आहे. म्हणून कमरापासून दोन्ही पाय दुखतात. हा पाय जास्त दुखेल, हा कमी होईल. म्हणून कमरापासून पाय दुखणार, जड पडणार, मुंगे येणार, पाय लागणार, रग लागणार, जास्त उभं राहता येणार, जास्त चालता येणार. हो की नाही? हो की नाही? आता यालाच म्हणता एलएस सायटिका प्रॉब्लेम. याचा एलएस फाईनचा MRI केला त्याचं स्पष्ट दिसतं. एक्सरेमध्ये या गोष्टी सगळ्या स्पष्ट दिसत. आता जेव्हा डिस्क पोझिशनला जाईल, कार्टिलेज लेवल येईल, तेव्हा या गोष्टी कव्हर होतील. पण याला सगळ्यात महत्त्वाचं, बिना बेल्टचा प्रवास करणं, काम करणं बंद. तुम्हाला आयुष्यभर बेल्ट सुटणार नाही. कमराचं बेल्ट तुम्हाला आयुष्यभर असेल, सुटणार नाही. तर बिना बेल्टचं काम केलं, प्रवास केला, तुम्हाला हा त्रास परत परत होणार. आणि गॅप थर्ड स्टेजच्या रेंजमध्ये असं. आता हा झाला पहिला प्रॉब्लेम. याला नियम आहे. आता याला पालतं दुखणं बंद, जाड गादी, जाड सोप्या बसणं दुखणं बंद, बिना बेल्टचा प्रवास करणं बंद, दुसरं वाकून काम करणं बंद, वाकून वजन उचलणं बंद. तुम्ही 10 ते 15 किलोच्या पुढे वाकून वजन उचलू शकत नाही. जर उचललं केलं भयंकर त्रास होईल कमरामध्ये, पाय. हा झाला पहिला प्रॉब्लेम. दुसरा मानेमध्ये C4/6 मध्ये गॅप आहे. इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेनला होते, म्हणून मागून डोकं दुखत असतं मायग्रेनचा. हिसनस ब्रेनला, छातीला, पाठीला, शोल्डरला. म्हणून तुम्ही उजव्या कुशी झोपले तर हात बरं वाटतं. पण झोपल्यानंतर हात जड पडणार, बधीर पडणार, मुंगी येणार, कळ लागणार, रग लागणार. आणि दिवसभरात तुम्ही भरपूर वेळेस उजवा हात असं झटकत बसता, असं झटक. हो की नाही? त्याच्याने तुमच्या शोल्डरमध्ये, टेनिस एल्बोमध्ये प्रॉब्लेम वाढणार. ओके. शरीराचा एक नियम आहे, देवाने एक वर्णन दिले आपल्याला. दिवसभरात जेवढे सेल्स डेट होतं, रात्रीतनं परत रिजनरेट होतं. पण तुमची जो वेन ब्लॉक आहे, ब्लड सर्क्युलेशन पाहिजे त्याप्रमाणे होत नाही. तर तुमच्या 1000 सेल्स डेट झाले तर 1000 सेल्स रिजनरेट होऊ नाही शकत. ब्लड सर्क्युलेशन पाहिजे त्याप्रमाणे होत नाही. म्हणजे 500 सेल्स रिजनरेट होतील. हे मल्टिपल डेज सेल्स डेट होत तसं झीजचं रूपांतर गॅपमध्ये होतं आणि हा प्रकार वाढत आहे. आता यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायटिस. जेव्हा डिस्क पोझिशनला जाईल, कार्टिलेज लेवल येईल, तेव्हा हा प्रकार कव्हर होईल. तुम्ही चुकी काय करता, एका मानेला झटका देणार, उजव्या कुशीवर झोपणार, उशा दोन घेणार, मानेला TV बघायला, मोबाईल बघायला, कधी त्याच्याने हे वाढतं. आता याला 3 सेटिंग नंतर बऱ्यापैकी फरक जाणवत 10 दिवसात कव्हर होईल. पण 20% तुमचा मरेपर्यंत आजार जाणार नाही. तुम्ही जगात कुठे पण जा, ऑपरेशन जरी केलं तर पुन्हा 100% रिकव्हरी चान्सेस नाही. बट जे एक्स्ट्रीम पेन होतं ते थोडं कंट्रोलमध्ये 80% रिकव्हर होईल सांगेल. पण तुम्हाला त्याला नियमात राहणं, नियम पाळणं महत्त्वाचं. नाही तुम्ही आयुष्यभर जरी फिरत बसले तर उपयोग नाही. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची गोळी तयार झालेली नाही. गोळीनी मेडिसिनने आजारपणा होणार नाही. त्याला एकदा ही प्रोसेस करून नियमात राहणं आणि दुसरं ऑपरेशन करणं. म्हणजे जर MRI जर केलं, बरे डॉक्टर मग ऑपरेशन पण सांगतो. पण तशी काही करायची गरज नाही. त्याला सांगतो तशी प्रोसेस पूर्ण करा. रिलॅक्स. तुम्हाला कोणी पाठवलं? माझं ॲक्च्युली मावशीचे सासरे इकडे येऊन गेले होते, त्यांच्या ओळखीत. रिलॅक्स. बॉडी लूज. रिलॅक्स. जेवढं मी सांगितलं याच्या आत कोणी सांगितलं नाहीच का तुम्हाला एवढं? नाही, फक्त पाठीत गॅप एवढं माहिती होतं. नुसतं गॅप असल्याने त्रास होत नाही. जवळ 80% लोकांना त्रास गॅपचा आहे.
पण त्यांना त्रास ही गादी सरकल्यानंतर होतो. गॅप पडल्यानंतर 80% लोकांना त्रास होत नाही. तिला 3 वर्षापूर्वी सांगितलं होतं की पाठीत गॅप आहे असं. बस 3 महिन्यांचा 10 वर्ष जुना गॅप त्यावेळेस पडलेले आठवत आहे तुम्हाला? जबरदस्त पडलेली कधी कधी मग मी कमरेवर पडलेली आठवते. लूज सोड. त्याच्यामुळे तुमचे दोन्ही पाय दुखतात. हो पाय दुखतं. पाय दुखता त्याच्यावर पण कोणाला सांगितलं नाही का? आता तिचा मध्यंतरी पण प्रवास झाला होता खूप लांब. हे जर तुम्ही नुसतं बेल्ट जरी लावला असता कमरेचा 50% त्रास तुम्हाला झाला नसतो. पाय ढिला सोडा. काय ढिला सोडून मी काम खालचं पाय स्ट्रेट. खालचं पाय स्ट्रेट. हा स्ट्रेट कर. सेम पोझिशन. पाय इकडे उलट. डोकं तिकडे पाय. कमरेचं बेल्ट आजच घेऊन जा माझ्याकडे. आणि बाकी युजली पण काम करताना कमरेचा बेल्ट पाहिजे. तो सुटणार नाही आता. आता ती सकाळी 4 किलोमीटर वॉकला जाते मग तेव्हा पण बेल्ट लावूनच लावूनच फक्त घरात बसले झोपेले तेव्हा काढायचे. तेव्हा काढायचं. पाय इकडे डोकं आई तिकडे. आई उलटी हो जशी आधी होती तशी झालेली. कविता पाय पकड. इकडे उलटी म्हणजे डोकं इकडे पाय. आधी झोपली ती ना तशी. इकडे डोकं पाय. उतारा डोकं सरळ. वरती मान उचला. खाली मान करा. बॉडी नावरू नका.